पावसाळा सुरू झाला की अनेक प्रकारच्या भाज्या रानामध्ये उगवतात. त्यातलीच एक रानभाजी म्हणजे टाकळ्याची भाजी. आज आपण ह्याच भाजीची एकदम झटपट आणि एकदम चमचमीत रेसिपी पाहणार आहोत. इथे मी टाकळ्याची कोवळी पानं स्वच्छ धुवून घेतलीत आणि ही भाजी शक्यतो जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान मिळते. आता इथे 2 कांदे घेतलेत बारीक चिरून आणि वाल घेतलेत. वालाऐवजी आपण पावटा वापरू शकता. मीठ घेतलंय, हळद, लाल मिरची पावडर, हिंग, लसूण आणि मिरच्या. आता आपण कुकरमध्ये टाकळ्याची पानं आणि वाल घालून घेऊयात. तसेच थोडंसं मीठ आणि पाणी घालून घेणार आहोत. टाकळा हा थोडा तुरट असल्यामुळे शक्यतो उकडून घेतलेला बरा, कारण टाक्यातील तुरटपणा जरा कमी होतो. आता आपण कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून घेऊयात. आता आपल्या 2-3 शिट्ट्या झाल्यात तर थंड करून भाजी गाळून घेऊयात पाणी. आता आपण पाणी काढून घेऊयात. आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे. तर कढई गरम झाली आहे तर तेल टाकून घेऊयात. एक 2-3 चमचे तेल घातलंय. आता लसूण आणि मिरची घालून घेणार आहोत. 1-2 मिनटं परतून घेऊयात छान. आता लसूण आणि मिरची छान परतून झाले तर आपण कांदा घालून घेत आहोत. कांदा पण चांगला ब्राऊन होईल तोपर्यंत परतून घेणार आहोत. आता आपला कांदा छान ब्राऊन झालाय तर आपण आता हळद घालूयात. लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत आणि हिंग छान मिक्स करून घेऊयात. आणि आता आपली भाजी घालून घेणार आहोत. आता छान मिक्स करून घेऊयात आणि 1-2 मिनटं परतत राहायचं भाजी, म्हणजे भाजीला मसाले पण छान लागतील आणि भाजी एकदम मस्त आपली छान चविष्ट बनेल. आता शेवटी मीठ घालून घेणार आहोत. परतून घेऊयात. अशी आपली ही चविष्ट चमचमीत भाजी तयार आहे. प्लेटमध्ये भाजी काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने भाजी बनवली नसेल तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. तर ही भाजी आपण कोणत्याही भाकरीबरोबर सर्व करू शकतो. थँक्यू.